कानपड्या नावाचा एक शिष्य होता. शिष्य म्हणा, भक्त म्हणा, महाराजांनी कोणाला शिष्य केला नाही, भक्त. हा महाराजांची इतका एकनिष्ठ होता, इतका एकनिष्ठ. महाराजांचे सगळे सेवेकरी आहेत ना, त्यांचे गुण आहेत ना, ते पराकोटीचे बरं का. ते सर्वसाधारण माणसामध्ये तुम्हाला कधी दिसणार नाही. स्वार्थ म्हणाल तर पराकोटीचा स्वार्थ. भक्त म्हणाल तर पराकोटीची भक्ती. राग म्हणाल तर पराकोटीचा. वेडेपणा म्हणाल तर तो सुद्धा पराकोटीचा. लोभ म्हणाल तर पराकोटीचा. तसं कानपड्याकडे एकनिष्ठता होती. एवढी एकनिष्ठता होती की आता महाराजांखेरीज कोणालाच कधीच दुसरा विषयच नसायचा. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की बोलेपर्यंत टाळके राहिली तर ना, 2 टाळके घ्यायचा खळाखड पडत, हेच नुसतं रक्त तिथे बोंबा बोंब सगळी धावते. तुम्हाला का दत्ताचं नाव का घेतलं माझ्या महाराजांपुढे? आता कसं असायचं, ते हे अक्कलकोट हे गाणगापूरच्या वाटेवरचं गाव, त्यामुळे तिथे जास्तीत जास्त रहदारी जी होती ही सगळी दत्तभक्तांची होती. आणि महाराज हे ठरले मूलब्रह्म, स्वच्छ निखळ पाण्यासारखे. खाली डोकावून बघितलं तर तुम्हाला तुमचा चेहराच दिसणार त्या पाण्यामध्ये, एवढं स्वच्छ पाणी. आणि अगदी तसंच महाराजांमध्ये ते मूल ब्रह्माचं स्वरूप असल्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यावरती तुम्हाला तुमचं आराध्य दैवतच दिसणार, बाकी कोणी नाही दिसणार. तर तसं जास्तीत जास्त लोकांना दत्तप्रभू महाराजांमध्ये दिसले, कारण तिथे जास्तीत जास्त रहदारी होती ती दत्तभक्तांची होती. महाराष्ट्रातील सगळी लोक जे गाणगापूरला जातात, तर बाय रोड जायचं असेल तर अक्कलकोट मार्गेच जावं लागायचं तेव्हा. आज सुद्धा तुम्ही जे अक्कलकोटला जाल, वटवृक्ष देवस्थानाच्या पाठून तिथून गाणगापूरला रस्ता आहे. त्यामुळे प्रत्येकपणाची स्वामी महाराजांनी प्रत्येकात, म्हणजे जे मुसलमानांचा अल्लाह निराकार आहे, अल्लाचं स्वरूपच नाहीये काय. तर तिथे एक जण बोलतोय की मेरा अल्लाह इला नाहीये. मग आता त्यांनी महाराजांमध्ये अल्लाह काय बघितलं होतं तर त्याला माहिती. तर तसं स्वामी समर्थ महाराजांचं जे पूर्ण स्वरूप जे होतं ना, ते ज्याला त्याला प्रत्येकाला त्याला त्याचा आराध्य दैवतच दिसत गेलेलं आहे स्वामी महाराजांमध्ये. आणि म्हणून त्यांना आपण स्वामी समर्थ महाराजांना आपण दत्ताचा अवतार म्हणतो. वगैरे काही जे काय असेल ते. पण महाराज दत्ताचा अवतार नाहीत असं ऐकायचं नाही. महाराज कुठल्या देवताचा अवतार नाहीच सांगा, कारण मुलं ब्रह्म आहेत. मला विचारतं सर्वप्रथम मी सांगेन ते गणपती आहेत. कारण गुरुदेव स्वामी समर्थ महाराज त्यांना जेव्हा त्यांचा पूर्वाश्रमाचा जो काय पूर्वजन्म आठवला, त्या जन्मामध्ये ते 8 वर्षाचा तो पोरगा विजय सिंग हा तिथे ज्याला गणपती बरोबर गोट्या खेळत होता, आणि गणपतीला आवाहन केलं की आता आज तुझा डाव, आणि तिथे उभा राहिला. आणि तेव्हा ज्या वेळेला संबंध धरणीकंप झाला, वादळ सुटलं वगैरे, भयानक अवस्था झाली सगळी परिस्थिती. आणि तेव्हा जिथे तो उभा होता आणि जिथे ते समोर गणपती बाप्पाची छोटीशी देवळी होती, त्याच्या मधोमध धरणीकंप होऊन ती सगळी धरणी दुभंगली. आणि ती धरणी दुभंगून तिथून कोण आलं तर स्वामी महाराज आले. ते सुद्धा 8 वर्षाचं लहान बाळ होतं. मग त्यांच्या आपसामध्ये गोट्या खेळल्या, मग त्यांनी एकमेकांना चणे भरवले. ते स्वामी अवतारकांड नावाचं ते 527 ओव्यांमध्ये गुरुदेव स्वामी समर्थ महाराजांनी ते सगळं लिहिलेलं आहे. तर थोडक्यात काय मला